नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. आज आपण एक असा विषय घेतोय जो सध्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. तुम्ही म्हणाल ट्रॅव्हल पॉडकास्टमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग आलं कुठे? पण तुम्ही जर बघितलं असेल की गेले काही वर्षात हॉलिडेजचा खर्च, म्हणजे आपण जेव्हा कुठेही ट्रॅव्हल करतो, फॅमिलीबरोबर असो किंवा कुठली शॉर्ट ट्रिप असो, खर्च एवढा अवास्तव वाढलेला आहे आता. म्हणजे तुम्ही नुसतं इंडियामध्ये गेलात विथ युअर फॅमिली तरी ₹1,00,000-1,50,000 कुठे नाही गेले, कमीच म्हणतोय मी. फॉरेनला गेला तर ₹1,00,000-1,25,000 पर हेड हा खर्च अगदी सहज अपेक्षित आहे. तर अशा वेळा आपल्या फायनान्सिसला धक्का न देता आपण प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करून आपल्याला जो मनात असलेला हॉलिडे आहे तो आपण कसा घेऊ शकतो, त्याचं मार्गदर्शन आपल्याला करणारे श्री दिनेश कोठावडे. दिनेशजी, थँक्यू व्हेरी मच. दिनेशजी क्रिशन म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेडचे डिरेक्टर आहेत आणि ते आपल्याला सांगणार आहेत की म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपण फायनान्शियल प्लॅनिंग कसं करू शकतो आणि आपला ड्रीम हॉलिडे आपण कसा साकार करू शकतो. राईट दिनेशजी, वन्स अगेन थँक्यू. तर तुम्ही जसं मला बोललात की म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपण हॉलिडे प्लॅनिंग करू शकतो किंवा फायनान्शियल प्लॅनिंग फॉर हॉलिडे असं बोललं आपण तर करू शकतो. तर हे काय प्रकारे आहे, म्हणजे तुमच्या मनात काय प्लॅनिंग असतं, तुम्ही क्लायंटना कसं प्लॅन करायला सांगता? अतिशय योग्य प्रश्न आहे नितीनजी. बेसिकली फायनान्शियल प्लॅनिंग करताना आम्ही जेव्हा आमच्या क्लायंटचे फायनान्शियल प्लॅनिंग करतो त्यावेळेस वेगळ्या प्रकारचे 30 वेगळ्या प्रकारचे गोल्स आम्ही त्याच्यात सेट केलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त एखादा 31वा गोलही क्लायंटचा असू शकतो. पण हे 30 गोल काय असतात, तर 1 to 3 years प्लॅनिंग, 3 to 5 years प्लॅनिंग, 5 to 7 years प्लॅनिंग, 7 to 10 years प्लॅनिंग. ह्याच्यात जर का त्यांनी फॉरेन ट्रिप, डोमेस्टिक ट्रिप असं काही लिहिलं तर त्या पद्धतीनं त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग योग्य प्रकारे करता येतं. अशा स्वरूपाचं ट्रिप करता फायनान्शियल प्लॅनिंग आपण करू शकतो. ओके. पण नॉर्मली लोकांच्या मनात असतं की आता आपण फॉर कोणाचं लग्न आहे घरामध्ये, तर लग्नाकरता लोक 2 वर्ष आधी प्लॅनिंग करतात, पैसे साठवतात. तसंच मला वाटतं पुढची जी हनीमून ट्रिप आहे ती पण 2, 2.5, 3 लाखाच्या खाली होत नाही कोणाचे. सगळे आजकाल फॉरेनला ट्रिपला जातात. तर त्याचंही प्लॅनिंग आय थिंक तेवढंच महत्वाचं आहे अलॉंग विथ द वेडिंग फायनान्शियल प्लॅनिंग. पण आजकाल अजूनही खूप रिलायन्स, मला वाटतं बँक एफडी असेल किंवा रिकरिंग डिपॉझिट किंवा बाबा 2 वर्षात मला एवढे पैसे पाहिजे तर मी एवढे दर महिना बँकेत भरतो, तर याला अजून खूप लोक प्रेफरन्स देतात. तर कम्पेअर्ड टू दॅट म्युच्युअल फंड काय फायद्याचं होऊ शकतं? बँक रिकरिंग किंवा एफडी हे नक्कीच चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. पण त्याच्यामध्ये येणारे जे रिटर्न्स आहेत हे तुम्हाला इन्फ्लेशन बीट करणारे रिटर्न्स असतात आणि ते टॅक्सेबल रिटर्न होतात. व्हेअरएज जर का तुम्ही 1 ते 3 वर्षापर्यंत किंवा अगदी 5 वर्षापर्यंत एखादा चांगला डेट म्युच्युअल फंड घेतला आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट चालू ठेवल्या तर त्या टॅक्स इफिशियंट इन्व्हेस्टमेंट होतात आणि त्याचा शेअर बाजाराशी काही संबंध नसतो डेट इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे आणि त्याचे रिटर्न्स हे नक्की आपल्याला चांगले मिळतात या ठिकाणी. आणि मग शॉर्ट टर्म ड्युरेशन म्हणजे 3 वर्षापर्यंतच्या एखादा तुम्हाला ट्रिप आयोजित करायची आहे, जसं तुम्ही म्हटलं हनीमूनला जायचं आहे, त्याकरता कुठे केरळ टूर करायची आहे किंवा सिमला कुलू मनाली करायची आहे, तर त्या पद्धतीनं आपण जर का एखाद्या चांगल्या डेट फंड किंवा बॅलन्स फंडमध्ये 3 वर्षाची SIP केली तर नक्की तुमचं लग्नाचा खर्च किंवा ट्रिपचा खर्च त्या ठिकाणी आपल्याला तो गोल आखून त्या पद्धतीनं आपल्याला खर्च करता येऊ शकतो. ओके. तुम्ही तुमच्याकडे कोणी क्लायंट आला की तुम्ही सांगता की पहिले तुला समजा 3 वर्षांनी मला हॉलिडेला जायचंय, तर 2 वर्षांनी जायचंय फॉर एक्झाम्पल, त्याला समज काय दोघांचा मिळून ₹3,00,000 खर्च अपेक्षित आहे. बरोबर. तर त्यानुसार तुम्ही त्याला ऍडवाइस करता की आपल्याला ऍडवाइस त्या 3 वर्ष त्याला जर का 3 वर्षांत 3 लाख खर्च येणार असेल तर इन्फ्लेशन ऍडजस्टेड आत्ता त्याला किती रकमेची SIP करावी लागेल, 3 वर्षानंतर त्या ठिकाणचा साधारणतः खर्च काय असेल त्या ट्रिपचा ह्याचा अंदाज घेऊन आपण त्या पद्धतीने त्याची एखादी SIP एखाद्या विशिष्ट म्युच्युअल फंडात लावू शकतो. टूर करता स्पेशली काही म्युच्युअल फंड कंपन्यांनी तशा पद्धतीचे पण फंड काढलेले आहेत. अच्छा, ओके. पण तुम्ही हे SIP म्हणतात, म्हणजे जरा एक्सप्लेन करता SIP म्हणजे काय? SIP आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे. SIP याचा अर्थ सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आपण जसं बँकेत रिकरिंग करतो तशा पद्धतीनं दरमहा एक ठराविक रक्कम तुमच्या खात्यातून त्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडच्या स्कीममध्ये जाते. याचे ॲडव्हान्टेज 2 प्रकारे आपल्याला मिळतात. एक तर आपल्याला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग मिळतं, कारण त्याचा जो NAV जी म्युच्युअल फंडच्या युनिटची किंमत असते ती वर खालती होत असते, NAV व्हेरिएशन होतं आणि त्याचा रुपी कॉस्ट इम्पॅक्ट येतो. आणि पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे समजा तुमचं एक ठराविक रक्कम समजा ₹1,00,000 जमले असतील
तुमचे, आणि त्याचा रिटर्न जर का 12% असतील तर त्याचं व्हॅल्युएशन 1,12,000 होईल. पुढच्या वर्षाकरता जे काही तुम्ही परत SIPची रक्कम जमा कराल ती प्लस ही 1,12,000, असं ते पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, ज्याला आपण चक्रवाढ व्याज मराठीत म्हणतो, तो इफेक्ट त्या ठिकाणी मिळतो आणि ती रक्कम मोठ्या प्रमाणात वाढते. ते नॉर्मल बँक रिकरिंगला ते तसं होत नाही तुमचं. म्हणजे बँक रिकरिंग पेक्षा म्युच्युअल फंड, तुम्ही जे डेट फंड म्हणलात, डेट फंड असेल किंवा बॅलन्स फंड असेल, दोन्ही चालू शकतील या ठिकाणी. बॅलन्स म्हणजे थोडा त्याच्यामध्ये कंपोनेंट असतो, डेट आणि इक्विटी किंवा कमॉडिटी, गोल्ड, सिल्वर सारखं असंही असू शकतात. अच्छा अच्छा. म्हणजे त्याच्यापेक्षा यातनं रिटर्न नक्कीच जास्त चांगले मिळू शकतात. आणि दुसरं एक असं शंका होते की बरेच लोकांना असं वाटतं की म्युच्युअल फंड हे फक्त दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे 5 वर्ष 10 वर्ष, तर त्याला म्युच्युअल फंडांना रिटर्न्स जास्त चांगले मिळतात. पण शॉर्ट टर्म जे आता 2 वर्ष, आपण 3 वर्ष किंवा मे बी 1.5 वर्ष असेल, 1 दिवसाकरता सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. बऱ्याचशा कंपन्या, आता मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, त्या अगदी शुक्रवारी संध्याकाळी एखाद्या ओव्हरनाईट फंड, ज्याला आपण असं म्हणू शकतो, लिक्विड फंडमधला एक प्रकारे, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करतात आणि सोमवारी सकाळी विड्रॉल देतात. तर त्यांना 2 दिवसाचं सुद्धा त्या ठिकाणी जो बेनिफिट त्या ठिकाणी मिळू शकतो. त्याचा फायदा त्यांना असा होतो की त्या मिळणाऱ्या त्यांच्या रकमा मोठ्या असतात, त्या मोठ्या रकमेचा एखाद्या त्यांचा एम्प्लॉईचा पगार त्याच्यातनं सुटू शकतो, एवढी रक्कम ती मोठी असते. डेट फंडला कोणीही कमी समजू नये. आणि आम्ही मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये बऱ्याचशा आमच्या गृहिणींना केले की त्यांच्या सेव्हिंग अकाउंटला 5-25 हजार असतील तर पटकन त्या ॲप्लिकेशनचा वापर करून त्या 5-10 हजार रुपये त्या डेट फंडला ट्रान्सफर करू शकतात. त्याचा फायदा त्यांना बँकेच्या FD पेक्षा नक्की जास्त चांगला होतो आणि पैसेही बाजूला पडतात. आणि त्याचा शेअर बाजाराशी कुठलाही संबंध नसल्यामुळे ते पैसे कमी झालेत किंवा काही झाले असाही काही ती भीती पण मनात राहत नाही. लोकांना ही शंका आहे की शेअर बाजारात पैसे घातले म्हणजे पैसे बुडायचा चान्स खूप आहे. तो डेट फंड बऱ्यापैकी, डेट फंडचा शेअर बाजाराशी काही संबंध येत नाही. बरोबर. पण मग तुम्ही साधारण काय टाइम फ्रेम देता लोकांना की शॉर्ट टर्म ड्युरेशन? साधारणतः 3 ते 5 वर्षाच्या पर्यंतच्या ज्या इन्व्हेस्टमेंट असेल, 1 ते 3 वर्षापर्यंतच्या इन्व्हेस्टमेंट असेल तर त्यांनी डेट फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. 3 ते 5 वर्षाच्या इन्व्हेस्टमेंट असेल तर त्यांनी एखादा बॅलन्स फंड किंवा मल्टी असेट फंड घ्यावा, आणि 5 वर्षाच्या पुढे इन्व्हेस्टमेंट असतील तर इक्विटी फंडला जायला नक्कीच हरकत नाही. कारण त्या ठिकाणी नक्की इक्विटी फंड असल्यामुळे लॉंग ड्युरेशनमध्ये रिटर्न हे नक्की जास्त चांगल्या पद्धतीने एनहान्स होतात. म्हणजे जसं हॉलिडे प्लॅनिंग 1-1.5-2 वर्षाचं असतं ॲट मॅक्स, तर त्याला डेट फंड मध्ये गुंतवणूक करणं हे कधी बेटर आहे कुठल्याही रिकरिंग बँक डिपॉझिट पेक्षा. बरोबर, डेफिनेटली. साधारण कुठले फिगर आपण देऊ शकतो की फॉर एक्झाम्पल मी जर आपण सोपं उदाहरण घेऊया, लॉंग टर्म ड्युरेशन. समजा मला 10 वर्षाचं प्लॅनिंग करायचं आहे, 10 वर्षानंतर वर्ल्ड टूर करायची आहे, एक असं डोक्यात आहे, तर एक 10,000ची जर का आपण चांगल्या एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर 10 वर्षात आपण त्या ठिकाणी वर्षाला 1,20,000, 10 वर्षात आपले होतात 12 लाख. त्याचं साधारण व्हॅल्युएशन कॉन्झर्वेटिव्ह साईडनी 30 लाखापर्यंत होऊ शकतं. आणि जर त्यानंतर त्याने 11 वर्षी टूर करायची ठरवली आणि त्यातनं 8 ते 12 लाख रुपये काढले तरी बाकीची रक्कमही तिथं राहते. मग नंतर तुम्ही ती SIP चालू ठेवा नका ठेवू, तर तो खर्च त्या ठिकाणी आपल्याला फॉरेन टूरचा त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं करता येऊ शकतो. राईट. म्हणजे आपला गोल असेल की बाबा समज 4-5 वर्षांनी मला ही टूर करायची आहे किंवा 6 वर्षांनी ही टूर करायची आहे, तरी अशा एखाद्या फंड मध्ये आपण करू शकतो आणि तो स्पेसिफिकली त्या गोलला द्यायचं. एक्झॅक्टली. म्हणजे तुमच्या बाकीच्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये तुमचं हॉलिडे कॉस्ट पण तुम्ही धरायला पाहिजे. नॉर्मली लोक फक्त लग्न किंवा आम्ही जे गोल बेस्ड प्लॅनिंग करतो त्याच्यामध्ये डोमेस्टिक टूर, फॉरेन टूर हे गोल पण दिलेले असतात. केव्हाही गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट करणं हे चांगलं असतं. लोकांना काय असतं की लोकांना शॉर्ट टर्म मध्ये मोठा पैसा हवा असतो आणि मग ते कुठेतरी चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवून करून फसतात. पण जर का तुम्ही योग्य फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर जसं आपली हेल्थ चांगली राहते, तर डॉक्टरकडे आपण दाखवल्यानंतर आपण सगळी काळजी घेतो, तसं जर का तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग योग्य रीतीनं तुम्ही केलं तर तुमचं पूर्ण आयुष्य सुखाचं हे जातं. राईट. अगदी परफेक्ट पॉईंट आहे. आणि आय थिंक हा लोकांना एक चांगला मंत्र दिला तुम्ही की हॉलिडे प्लॅनिंग पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि ते सहज शक्य आहे करणं. आता एवढे टूल्स आता अवेलेबल आहेत जे काही वर्षांपूर्वी मे बी नव्हते. थोडा वाढतोय त्यामुळे
प्रत्येकाचं माझ्या मते 2008-10 नंतर 2008च्या रिसेशन नंतर फॉरेन टूर्सचं प्रमाण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले. आता तर 2012 नंतर जे नवीन जे जसं गव्हर्नमेंट बदललं तसे डोमेस्टिक एअरपोर्ट वाढायला लागलेले आहेत. परदेशी प्रवास लोकांचे वाढायला लागलेले आहेत. आणि बेसिकली महाराष्ट्रीयन लोक तर प्रवासामध्ये जास्त भारतामधनं फक्त महाराष्ट्र सर्वात जास्त पॉप्युलेशन आहे जे ट्रॅव्हल करतं हे आपल्याला जाणवतं. आणि त्यात ह्या सगळ्यामध्ये ते फायनान्शियल प्लॅनिंग पण खूप महत्वाचं आहे. कारण आजकाल एक ट्रेंड खूप वाढलाय की लोक जायचं तरी टूरला पण पैसे नाही साठले, मग पटकन लोक लोन काढून जातात. ते खूप घातक आहे असं माझं एक हे आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? की लोन कसं असतं की लोन काढून ट्रिप करणं म्हणजे ऋण, आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, ऋण काढून सण साजरा करू नये. तर लोन काढून असं करू नये. बऱ्याचदा काय होतं की आपण फॉरेन टूर्स करताना बऱ्याचदा तुम्ही पाहत असाल की पटकन क्रेडिट कार्डचा वापर करतो आपण. की फ्लाईट बुकिंग करायचंय, क्रेडिट कार्ड वापरा. किंवा मी स्वतः बऱ्याचदा क्रेडिट कार्ड वापरलेलं आहे परदेशामध्ये. ते चांगलं पडतं. आणि बँकांनी पण तशी जी परदेशात चालतील अशी कार्ड आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहेत. तर क्रेडिट कार्ड म्हणजे ते शॉर्ट टर्म लोनच झालं. ते 45 दिवसात तुम्हाला फेडायचं असेल, पण तुमची जर का आल्यानंतर तुम्ही ते लोन फेडलं तर नथिंग लाईक दॅट. कारण ते पैसे 45 दिवस आपल्याला वापरायला मिळतात बिनव्याजी. पण 45 दिवसानंतर माझ्याकडे ते भरायचेच माझ्या खात्यात पैसे नसतील तर नक्की ते लोन घातक ठरतं. कारण त्याच्यावरती जवळजवळ 36% व्याज त्या बँका चार्ज करतात. तर ते मात्र ती काळजी मात्र आपण घेतली पाहिजे. बरोबर. आणि आता आपण जे काय आता बोललो ते अशा लोकांकरता आहे की जे आता त्यांचा रेग्युलर पगार चालू आहे किंवा रेग्युलर इन्कम चालू आहे. आता बरेचसे जे फॉरेन टूर करतात, खासकर जे ग्रुप टूर जाणारे लोक आहेत, जिथे 2-3 लाख रुपये पर इयर त्याला खर्च पण असतो कधी कधी, ते बरेचसे रिटायर्ड लोक असतात जे पेन्शनवर सर्व्हाइव्ह करत आहे, रेग्युलर पेन्शन येते, किंवा ज्यांनी ऑलरेडी वर्किंग लाईफमध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि बऱ्यापैकी चांगला कॉर्पोरेट तिथे आहे. तर अशा लोकांना तुम्ही काय ॲडवाइस करू शकता की तुम्ही काय प्रकारे फायनान्शियल प्लॅनिंग आपण जे आता बोललो ते करावं? किंवा रिटायरमेंट झालेल्या लोकांनी नक्की त्यांचं लाईफ एन्जॉय करावं. ज्या आयुष्यभर राहिलेल्या ज्या गोष्टी असतात की मला युरोप टूर करायची राहून गेली, मला अमेरिकेत जायचं आहे, मला एक्झिक्युटिव्ह ऑस्ट्रेलियाची टूर करायची आहेत, ह्या टूर त्यांनी नक्की कराव्या. रिटायरमेंट फंडचा कॉर्पस आमची कंपनी जी आहे, आम्ही रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये आमचा एका विशिष्ट म्युच्युअल फंडमध्ये ऑल ओव्हर इंडिया नंबर 1 आहे. वी आर इन अ रिटायरमेंट प्लॅनिंगच्या ह्याच्यात. तर त्या लोकांनी नक्की रिटायरमेंटचं प्लॅनिंग चांगल्या पद्धतीनं करावं. आलेली जी मोठी रक्कम असते ती योग्य पद्धतीने जर का त्यांनी गुंतवली वेगळ्या म्युच्युअल फंडच्या स्कीममध्ये, तर त्याच्यातनं सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन नावाचा एक प्रकार असतो की जसं SIP असतं त्याच्या उलटं सिस्टमिक विड्रॉल प्लॅन, की ठराविक रक्कम तुम्हाला दरमहा तुमच्या खात्यात येत राहते पेन्शन सारखी. आपोआप विड्रॉ होते. ते एक इन्स्ट्रक्शन दिलं की ऑटोमॅटिकली आता ती जसा पगार मिळतो तसं ते पेन्शन सारखे ते पैसे मिळत राहतात. आणि त्या मिळणाऱ्या पैशाचा त्यांनी नक्की आनंद घ्यावा. त्याच्यातून फॉरेन टूर करा, डोमेस्टिक टूर करा, कुठे देवदर्शनाला जा, काही करा. दॅट इज म्हणजे खर्च करा पैसे. कारण असं लक्षात येतं की बरेचसे लोकांची मुलं परदेशात असतात आणि त्यांचे पैसे खर्चच होत नाहीत. असेही आता मध्यम वर्गात थोडं किंवा उच्च मध्यम वर्गात हे आमच्याकडे पाहण्यात येतं की कारण मुलांना ती गरज नसते, कारण ते कुठेतरी परदेशात नोकरी करत असतात, गुगलमध्ये, ॲपलमध्ये, मोठ्या कंपन्यांमध्ये. आणि तेच उलट आई वडिलांना विचारतात की आम्ही पैसे पाठवतो, त्यांना वेळ नसतो यायला इथं. त्यापेक्षा ते पैसे खर्च करा, कारण आयुष्यभर पुढच्या पिढीकरता किती करत राहणार ना. पण आय थिंक जी नवीन पिढी आता आहे, म्हणजे जे आता 25-26 या वयात किंवा 24-25 या वयाचे आहेत, त्यांच्याकरता आय थिंक खूप महत्वाचं आहे की कारण त्यांच्या आता गरजा पण खूप जास्त आहेत. आपल्या पिढीपेक्षा त्यांच्या गरजा, त्यांच्या खर्च खूप जास्त आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं हॉलिडे प्लॅन करताना म्युच्युअल फंड पकडून हॉलिडेचं फायनान्शियल प्लॅनिंग करणं पण तेवढंच महत्वाचं आहे बाकीच्या प्लॅनिंग प्रमाणे. तर आय थिंक आपण मगाशी बोलताना ऑफ कॅमेरा तुम्हाला एक बोलला होतात की काहीतरी डॉलर बेस्ड फंड पण असतात जे आपण वापरू शकतो. मी ते सांगतो की 25 हे जे तुम्ही वय पकडलं ना, दॅट इज अ व्हेरी आयडियल एज टू डू अ परफेक्ट फायनान्शियल प्लॅनिंग. कारण मग त्याला नुकताच 23-24 वर्षी तो नोकरीला लागलेला असतो,
त्याचं लग्न व्हायचं असतं किंवा झालेलं असतं, नुकतंच मुलांची जबाबदारी असते, त्या काळात त्यांनी जर का छोट्या छोट्या SIPच्या माध्यमातून नंतर हळूहळू SIP टॉपअप करता येतो, तर फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर व्यवस्थित होतं. आता एज्युकेशनच्या संदर्भात तुम्ही जर विचारलं की एज्युकेशन करता जर का काही डॉलर बेस्ड इन्व्हेस्टमेंट्स असतील, तर US डॉलरचे जे बॉन्ड असतात, तर त्या US डॉलर बॉन्डमध्ये तुम्ही म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि ते त्याला सुद्धा तुम्ही SIP थ्रू इन्व्हेस्टमेंट करू शकतात किंवा US बेस्ड फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात किंवा स्पेसिफिक तुम्ही एशियन कंट्रीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात किंवा ग्लोबल तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ग्लोबल की जगभरातल्या ज्या चांगल्या कंपन्या आहेत, जसं की फॅंग म्हणून प्रकारे फेसबुक, ॲपल, ॲमेझॉन, नेटफ्लिक्स, गुगल, फॅंग म्हणून ज्या कंपन्या आहेत की ज्या जवळजवळ आज 70-75% जगावर राज्य करतात. एक्झॅक्टली. तर त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची असेल तर ती तुम्ही म्युच्युअल फंड थ्रू करू शकतात. त्याचा फायदा असा होतो की जर का डॉलर बेस्ड इन्व्हेस्टमेंट केल्या तर रुपी जो डेप्रिशिएट होतो त्याचं आपल्याला हे टाळता येतो. म्हणजे आणि जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन होतं तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं. आणि जे एज्युकेशन लोन घ्यायचं आहे पुढे त्याचा उच्च शिक्षणाकरता जर का तुमची ही डॉलर आणि इक्विटी मार्केट टाळायचं असेल तर तुम्ही US बॉन्ड फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तर म्हणजे इक्विटीचा धोकाही टळला तुमचा. आणि मग ते मुलाच्या शिक्षणाकरता पैसे वापरता येतील. आणि ज्यावेळेस तो ग्रॅज्युएट होईल तेव्हा तुमचे जे आई वडील असतील, म्हणजे जी मुलं की मला माझ्या मुलाचं ग्रॅज्युएशन तिथं जाऊन एन्जॉय करायचं आणि त्याच्याच सोबतच मला ते परदेशातही महिनाभर फिरायचं आहे, तर तुमचं हे म्युच्युअल फंडचे जे साठलेले पैसे आहेत ते वापरा त्या ठिकाणी. अशा रीतीनं तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करता येतं चांगल्या पद्धतीनं. पण याला पण असंच लॉंग टर्म प्लॅनिंग हे जर शॉर्ट टर्म मध्ये होऊ शकते. डॉलर शॉर्ट टर्म प्लॅनिंग ह्याच्यात शॉर्ट टर्मला मग रिटर्न्सही कमी होतील ना तुमचे. मग थोडीफार काहीतरी ऍडजस्टमेंट करावी लागेल, थोडेफार मग पैसे जमवावे लागतील. राईट. पण आता बरेचशा फॉरेन टूरचं कॉस्टिंग आली डॉलर मध्येच असतं. म्हणजे रुपी आणि डॉलर असं कॉम्पोनंट मध्ये जनरली टूर कंपन्या देतात. तर ते जे डॉलर लागतात तर त्याच्याकरता समज $1,000 खर्च आहे पुढच्या वर्षी मी जाणे टूरला, मला $1,000 तर तसे डॉलर फंड मध्ये वर्षाकरता तुम्ही डॉलर बेस्ड US फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करा ना. अच्छा. तर म्हणजे तुमचं ते रुपी डेप्रिसिएशनचं जे गणित आहे, जे रुपी डेप्रिसिएशनचा जो तोटा होणार तो टाळायला मदत होईल. आणि तेवढे आपोआप मला रुपीज परत मिळतील. पण ते त्या रेटवर मिळेल त्यावेळी माझा तो लॉस माझा अपेक्षित होणार नाही तुम्हाला. रुपी आता जेवढा डिप्रिशिएट झालाय गेल्या 6 महिन्यात त्याचा म्हणजे तो लॉस टाळता येईल. राईट. तर तुम्ही आता बोलताना गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट वगैरे असं बरंच सांगितलं. तर तुम्ही लोकांना आता 25-26 हे जे वय आहे, तुम्ही म्हटलं आयडियल टाइम आहे प्लॅनिंगचं, तर तुम्ही लोकांना इक्विटी आणि डेट ह्याच्यात कसं सांगता बायफर्केट करायला, की बाबा शॉर्ट टर्म डेट मध्ये आणि लॉंग टर्म इक्विटी काय कसं करता बायफर्केशन? बेसिकली हे बघा, 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत त्याच्या इन्व्हेस्टमेंट्स असतील ना तर त्या शक्यतो डेट फंड मध्ये घ्याव्यात. असं एक साधारणतः रूल आहे. 3 ते 5 वर्षाच्या ह्याच्याकरता मल्टी असेट फंड असतात. मल्टी असेट फंड याचा अर्थ काय, किंवा बॅलन्स फंड असतात, त्याच्यात डेट असतो, इक्विटी असतं, त्याच्यात गोल्ड असेल, थोडंफार फॉरेन इन्व्हेस्टमेंट्सचे 5-10% कंपोनंट असू शकतो, अशा स्वरूपाचे फंड असेल. आणि 5 वर्षानंतर पुढे जर काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर डेफिनेटली त्यांनी लार्ज कॅप फंड किंवा तत्सम ह्याच्यात, जर का 7 वर्षाच्या पुढे असेल तर त्यांनी एखादा मिड कॅप फंड घ्यावा किंवा फ्लेक्झी कॅप ज्याला किंवा मल्टी असेट फंड घ्यावा. आणि ज्याला 10 वर्ष इन्व्हेस्टमेंट ठेवायची त्यांनी डेफिनेटली स्मॉल कॅप फंड घ्यावा असं मी सजेस्ट करेन. ह्याचं कारण का, की भारतामध्ये इतक्या छोट्या छोट्या कंपन्या आहेत आणि ज्या चांगलं काम करत आहेत त्या तुम्हाला बाकी जगात कुठेही पाहायला मिळणार नाहीत. आणि त्याचे रिटर्न्स त्याच्यात फ्लक्च्युएशन खूप असतं. पण तुम्ही जर का त्याच्यात SIP चालू ठेवलीत तर 10 वर्षांत डेफिनेटली चांगले रिटर्न्स त्या ठिकाणी मिळू शकतात. जर तुम्ही कुठल्याही 5-20 वर्षापेक्षा जुने फंड काढून पाहिले तर डेफिनेटली त्याचे रिटर्न्स हे कितीतरी चांगले आहेत. क्या बात आहे. आणि फंड सिलेक्ट, आमच्यासारख्या लोकांचं काम काय असतं, खूप फंड आहेत पण कुठला फंड आहे तो कसा सिलेक्ट करायचा, तुमच्या पोर्टफोलिओचं ओव्हरलॅपिंग होणार नाही ना. ओव्हरलॅपिंग याचा अर्थ काय, की मी 2 म्युच्युअल फंड कंपनी आहेत आणि त्यांचे 2 मिड कॅप फंड आहेत, तर वरची नावं फक्त वेगळी असतात.
पण आतला माल एकच असतो. करेक्ट. मग ते ओव्हरलॅपिंग होतं. ओव्हरलॅपिंग याचा अर्थ त्याच्यामध्ये असणारे स्टॉक्स आणि ह्याच्यामध्ये असणारे स्टॉक्स 80-90% सारखे असतात. मग राईट. ते टाळायचं असतं. ह्या Right. चुका टाळायच्या असतात. ते काम आम्ही करतो. ओके 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 राईट. दिनेश, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवर डिस्कस केलं, पण एखादा आपण जर एक्झाम्पल कोणाला देत असेल की हे जानेवारी 2025 आहे, आता समज माझा प्लॅन आहे की पुढच्या वर्षी मला काही युरोपला जायचं आहे, मे-जून 2026ला मला युरोपला जायचं, 15-16 महिने माझ्याकडे आहेत, तर मी गुंतवणूक कशी करायला पाहिजे की जेणेकरून पुढच्या वर्षी मला तेवढी रक्कम मिळेल आणि मी ट्रॅव्हल करू. समज मला पुढचे 1 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे किंवा 1.25 लाख रुपये मला खर्च अपेक्षित आहे पुढच्या वर्षी, तर काय प्रकारे करावं असं? तुम्ही जर का 1 लाख रुपये सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवले तर Okay. वर्षभरात त्याचे किती येतील? 1,03,000 3,25,000 होतील. त्याच्या व्यतिरिक्त एफडी Exactly. केली तर 1,06,000 होतील. बरोबर. पण तेच जर का म्युच्युअल फंडमध्ये ठेवले तर 1,12,000 सहज होऊ शकतात त्याचे. सेव्हिंग मध्ये नुसते ते हा आयडल फायदा- ठेवण्यापेक्षा हा फायदा नक्की त्या ठिकाणी होईल करेक्ट 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 करेक्ट. आणि त्या पद्धतीनं प्लॅनिंग म्हणजे- तुम्ही करू शकाल. आणि 6,000 सुद्धा मोठी रक्कम आहे, त्यात मोठी रक्कम आहे. नाही म्हटलं तरी $80-90 होतात. हो, 6,000 सुद्धा. बरोबर आहे. हो, $80-90 मध्ये साहजिक एखादा साईट सीइंगचा खर्च निघतो माझा. बरोबर आहे. हो हो हो. हा, म्हणजे तेही क्रिटिकल आहे. आणि मला वाटतं ही जर मी गुंतवणूक अजून वाढवली की मी 15 म्हणलं, हो. 24 महिने केलं, तर ते 1/12चे मे बी 1/20 सुद्धा होतील. बरोबर आहे. परदेशी प्रवास करत असताना एक गोष्ट जी मला प्रकर्षाने जाणवली, कारण मी बऱ्याचशा साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज फिरलेलो आहे. ओके. युरोपातले 1-2 देशात गेलेलो आहे. US ला एकदा व्हिजिट केलेली आहे. तर जर का तुम्ही डोमॅस्टिक ट्रॅव्हलनी प्रवास केला तर काय होतं की म्हणजे तिथल्या स्थानिक मेट्रो किंवा स्थानिक बस याचा जर का वापर केला तर डेफिनेटली तुमचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचू शकतो. बरोबर. हा मला एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा राहून गेला होता. हो, आहे. सांगितला. हो. आहे, बरोबर बरोबर. हो. आणि तो आहे मुद्दा, फक्त त्याला तुमचं थोडंसं हे पाहिजे की मी थोडं एक्सप्लोर करीन एक्सप्लोर कर. ऑन माय ओन. हो. ते तो यंग प्रकार वयात आम्ही- लोकांना जास्त हो, पॉसिबल आहे. हो. टिल 40-45 बरोबर मध्ये आहे. लोक असतात, त्यांना ते हो, हो. प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. आम्ही केलेलं आहे, त्यामुळे क्या मला बात ते आहे. जाणवलं एकदम. हो. काय बात आहे. मला वाटतं फायनान्शियल प्लॅनिंग मधला पण हा एक भाग आहे की हो, बरोबर. पैशाची बचत अवास्तव खर्च कशा अवास्तव खर्च कशाला करायचा. राईट राईट राईट. तर दिनेशजी, तुम्ही आत्ता जे काय सांगितलं मला की तुम्ही गोल सेटिंग करता आणि तुम्ही म्हणतो एक ओव्हरलॅपिंग शब्द होते आम्ही अवॉइड करतो आणि आम्ही त्या क्लायंटशी बोलून त्यांना काय गोल्स आहेत ते सगळं घेऊन घेतो आणि त्यामुळे प्लॅनिंग त्यांना करून देतो. तर हे सगळं करायला तुमच्याकडे मॅनपॉवर मला वाटतं खूप असणार आहे. हो. सेटअप तुमचा खूप चांगला असणार आहे, ज्या अर्थी तुम्ही हे सगळं करू शकता. तर तुमच्या कंपनीबद्दल जर सांगा की तुम्ही कसं प्रकारे डील करता किंवा तुमच्याकडे काय इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहेत? साधारणतः 97-98 साली मी इंडिव्हिज्युअल कामाला सुरुवात केली. मी स्वतः कम्प्युटर इंजिनियर आहे, बरं. पण माझं पोस्ट ग्रॅज्युएशन फायनान्शियलमध्ये आहे. आमच्या कंपनीचं जे ब्रीदवाक्य आहे, कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन, की आयुष्याचं उत्सवात रूपांतर करायचं. हे वाक्य मी कॉलेजमध्ये असताना वहीच्या मागच्या पानावर लिहिलेलं वाक्य आहे. अरे की क्या बात तेव्हा आहे. माझ्या डोक्यात होतं की आपण भविष्यात एखादी स्वतःची कंपनी काढू. कुठली कंपनी काढायची हे माझ्या अजिबात डोक्यात नव्हतं, की मी फायनान्शियल मार्केटमध्ये येईन किंवा कम्प्युटरमध्ये Right. जाईन, हे काही डोक्यात नव्हतं. राईट. पण हे वाक्य माझ्या डोक्यात होतं की आपली कंपनी एक अशी काढू आणि ज्याचा लोकांना फायदा होईल, एक म्हणजे आणि त्याचं की लोकांचं आयुष्य आपण कसंच उत्सवात बनवू शकू, हे तेव्हा डोक्यात होतं. आणि मग नंतर सुदैवानं मी या कम्प्युटर सायन्स शिकून सुद्धा मी ह्या व्यवसायात आलो आणि हळूहळू हा व्यवसाय सुरू केला. तेव्हा हे म्युच्युअल फंड, SIP लोकांना फारसं माहिती नव्हतं. बरोबर. माझ्या सुदैवानं काय झालं की मला अर्ली एजमध्ये एका मोठ्या बँकेबरोबर काम करायची संधी मिळाली. त्या ठिकाणी त्या बँकेचे क्लायंट हाताळत असताना मला डेट मार्केट कळलं, कारण त्या बँकेच्या मोठ्या मोठ्या कंपन्या त्या बँकेचे क्लायंट होते. आणि हे सगळं घडलं कधी तर 2000 ते 2003च्या दरम्यान घडलं. आणि त्यावेळेस मी त्या मोठ्या कंपन्यांचे डेट फंड मॅनेज करायचो. त्याचा फायदा मला असा झाला कारण हे कोणी शिकवत नाही, हे MBAच्या कोर्समध्ये वगैरे कोणी शिकवत नाही. त्या काळात म्युच्युअल फंड इंडस्ट्री जस्ट सुरू झाली होती आणि डेट फंड कसे मॅनेज करायचं हे मला लाईव्ह एक्झाम्पल त्या ठिकाणी मिळालं. आणि मग 2003 नंतर काय झालं की 2003 नंतर
हळूहळू मार्च एप्रिल नंतर जो BSE सेन्सेक्स जो होता तो वाढायला सुरुवात झाली. 2003 ते 7ची मोठी रॅली आली. त्याच्यामध्ये मग इक्विटी मार्केट हे ते सगळं कळलं. मग 2005 साली माझा जो पार्टनर आहे भाचा भीषण वाणी तो मला जॉईन झाला. मग 2008 साल आलं. 2008 साली मोठ्या प्रमाणे ग्लोबल रिसेशन आलं. सुदैवाने काय झालं की आम्ही जे डिसिजन घेतलेले होते व्यवसायामध्ये त्याच्यामुळे इतरांचे व्यवसाय जरी बंद पडले होते तरी आमचा व्यवसाय वाढत होता. आमच्या क्लायंटचे पैसे आम्ही त्या 2008च्या रिसेशनमध्ये ते वेळीच काढून डेट फंडमध्ये टाकल्यामुळे एक साधारण सेन्सेशन झालं होतं की काहीतरी म्हणजे साधारणतः मला आठवतं की 2007 ऑक्टोबर 2007 साली असं मला 18,000 सेन्सेक्स झाला BSE सेन्सेक्स जो 2003 साली 3,500 होता तो 18,000वर आला. आणि मग मला वाटलं की ॲबनॉर्मली काहीतरी वाढतंय मार्केट. का होतंय ते कळत नव्हतं. आणि मग आम्ही आमच्या क्लायंटचे बरेचसे पैसे काढून ते ट्रेजरी मॅनेजमेंट म्हणून फंड आहे त्याच्यात टाकला. गव्हर्नमेंट ट्रेजरी सारखा तो फंड असतो. आणि मग ते तिथून मार्केट 18वरनं 21 गेलं. मग मला क्लायंट म्हणाला की काय आपण पैसे काढले. म्हटलं तुम्ही प्रॉफिट केलेलं आहे ऑलरेडी चांगल्या पद्धतीनं, आता शांत राहा. आणि बरोबर मला आठवतं जानेवारी महिन्यातच 20 का काहीतरी तारीख असेल की इकॉनॉमिक टाइम्सला अशी भली मोठी लाईन होती ब्लड बाथ आणि असं ते लाल अक्षरात मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. आणि मग US रिसेशन सुरू झालं. फ्रेडी मॅक लेमन ब्रदर्स सगळं कोलॅप्स झालं. जगभर मोठी मंदीची लाट पसरली. पण सुदैवानं आमचे क्लायंट डेट फंडमध्ये होते त्यामुळे क्लायंटच्या पैशाला काही धक्का पोचला नाही. उलटं मग त्या काळात आमचा धंदा वाढत होता, बिझनेस वाढत होता. मग आम्ही जे घरात माझ्या ऑफिस होतं ते आम्ही शिफ्ट केलं प्रभात रोड सारख्या ठिकाणी. म्हणजे वाढतच होतं. 2008 ते 12 हा क्रिटिकल काळ होता व्यवसायाचा. कारण त्यावेळेस डेटमध्येही पैसे बनत नव्हते आणि इक्विटीमध्येही पैसे बनत नव्हते. लोक घाबरलेले होते पैसे बनवायच्या. त्यावेळेस काय झालं 2013 साली की एक म्युच्युअल फंड कंपनी त्यांनी मायक्रो कॅप फंड लॉन्च केला. आणि मायक्रो कॅप फंड लॉन्च केल्यानंतर तोही क्लोज एंडेड फंड आणला. आणि मग आम्ही ठरवलं ती कंपनी मायक्रो कॅप म्हणजे स्मॉल कॅपमधली एक्सपर्ट कंपनी गणली जायची. आणि त्यांची अवस्था त्या 2000च्या त्या 8 ते 12च्या काळात अशी झाली होती की नवीन पैसे येणं तर दूरच आहे ते पैसेही बाहेर जात होते. पण त्या काळात त्यांनी डेअरिंग केलं. तर फंड मॅनेजर येऊन भेटले आम्हाला की आम्ही असं मायक्रो कॅप फंड लॉन्च करतोय. पण तो 5 इयर्स क्लोज एंडेड फंड होता. तो क्लोज एंडेड फंड होता. ही घटना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2013च्या दरम्यान झाली. आणि त्या फंडला आम्ही आमच्या क्लायंटला सांगितलं की द्या पैसे आम्हाला, कारण आम्हाला त्या फंड मॅनेजरवर विश्वास होता. आणि मग आम्ही मोठ्या प्रमाणावर तिथं पैसे आणले. आणि बरोबर 2014 साली नवीन अबकी बार मोदी सरकार ही घोषणा झाली आणि जूनमध्ये निवडणुका झाल्या आणि मोदी गव्हर्नमेंट आलं. आणि तो 2014 साली जी मोठी रॅली आली त्याच्यामध्ये त्या मायक्रो कॅप फंडमध्ये जे लोकांनी पैसे गुंतवले होते 5 वर्षात तर त्यांना डिव्हिडंडच्या स्वरूपात म्हणजे आम्ही एक केलं होतं, डिव्हिडंड पेआउट दिला होता. पहिल्या वर्षातच त्यांचे पैसे डिव्हिडंडच्या स्वरूपात बाहेर पडले. मग तिसऱ्या वर्षी आम्ही काय केलं की त्या फंड मॅनेजरला बोलवून घेतलं पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये. ज्या लोकांनी क्लायंटनी पैसे गुंतवले होते त्यांचा सत्कार केला की आमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही गुंतवणूक केली आमच्याकडे. 2003 ते 7च्या रॅलीमध्ये सुद्धा आम्ही म्हणजे मला आठवतंय मोठ्या प्रमाणावर त्यावेळेस एक फंड हाऊस होता, त्यांचे 2 पॉप्युलर फंड होते. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर SIP लावल्या होत्या. आणि त्या काळात सुद्धा त्या 5 वर्षामध्ये लोकांनी चांगले रिटर्न्स बनवले होते. तोच क्लायंट आज कंटिन्यू झाला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे एक क्लायंट तर मला आठवतं 1999 साली एका फंडमध्ये मी त्याची 2000ची SIP घेतलेली होती. त्याची ती SIP अजूनही चालू आहे. आता 2024 साल चालू आहे. बापरे, 25 वर्ष आली. 25 वर्ष. तो फंड ते फंड हाऊस दुसऱ्या फंड हाऊसने विकत घेतलं पण ती SIP चालू आहे. असेही क्लायंट आमच्याकडे आहे. करेक्ट. एवढे लॉंग टर्म क्लायंट असणं हे म्हणजे इट प्रूव्ह की कंपनी किती व्हॅल्युएबल आहे त्यांच्याकरता. तुमचा ऍडवाइस त्यांना किती व्हॅल्युएबल आहे. आणि म्हणजे हेच असे जोडणारे जाणं क्लायंटच खरे महत्वाचे असतात. इट शोज की आपल्या कंपनीची व्हॅल्यू आहे आणि मार्केटमध्ये तेवढी. ग्रेट. तर मंडळी, तुम्हाला आमचा आजचा विषय कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आणि आमचा चॅनल लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा.
आम्ही असेच नवनवीन विषय तुमच्या आता घेऊन येऊ या पॉडकास्ट सिरीजमध्ये. आजचा विषय घेण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे मी गेले काही दिवसात किंवा काही महिन्यात जे बघतोय की फायनान्शियल प्लॅनिंग हे इतकं क्रिटिकल झालंय. आणि मी पहिले म्हणल्याप्रमाणे की हॉलिडेजचा खर्च आता दिवसेंदिवस एवढा वाढत चाललाय. तर त्याकरता प्रत्येकाने प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करून मगच सुट्टीवर जावं, जेणेकरून आपल्या एक्झिस्टिंग फायनान्शियल स्टेटसला कुठे धक्का लागत नाही. तर दिनेशजी, थँक्यू व्हेरी मच आमच्या सगळ्या लिस्नर्सना तुम्ही एवढं छान गाईड केल्याबद्दल की कसं प्लॅनिंग करता येईल. तर तुम्हाला काही लास्ट एक संदेश द्यायचा आहे लिस्नर्सना थँक्यू जरूर द्या. नितीनजी. आता आपण पाहिलं की टूरचं कसं फायनान्शियल प्लॅनिंग करता येईल आपल्याला. ह्याच्या व्यतिरिक्त इतर कुठलं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल किंवा आपलं कंप्लीट फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल की ज्याच्यात आमची एक्सपर्टी आहे, तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.